नमस्कार, मी मोनिका मोने आपल्या चॅनेलवरती मी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आजपासून मी व्हिडिओज करायला स्टार्ट केले आहेत। काही कारणामुळे व्हिडिओ करायचे बंद केले होते, पण आजपासून पुन्हा मी व्हिडिओ स्टार्ट करायचे डिसिजन घेतले। आज मुलाच्या शाळेचा पहिला दिवस आहे आणि मीही म्हटलं आजपासून आपण व्हिडिओ स्टार्ट करूया, म्हणजे त्याचंही रुटीन होईल आणि मलाही व्हिडिओजला टाइम भेटेल। या पद्धतीने मी स्टार्ट केला आहे। तर या आधीच्या व्हिडिओजला तुम्ही चांगला प्रतिसाद देत होते, तसाच प्रतिसाद मला यापुढेही द्या अशी आशा व्यक्त करते। तर आजपासून तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला मिळतील। सो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक करा, चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। किचनमध्ये आले आणि आज मला बनवायचं आहे मटर पनीर मसाला। तर फ्रोझन मटर आहेत माझ्याकडं, तर ते मी पाण्यात ठेवलेत आणि हे 250 ग्रॅम पनीर आहेत। तर त्यातून थोडंसं पनीर मी ठेवणार आहे, बाकीच्या पनीरची भाजी बनवणार। तर हे पनीर मी क्यूबमध्ये कट केलेत आणि व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी ते स्प्लिट केलं आहे बाकीचा पार्ट। तर हे कट केलेले क्यूब एका प्लेटमध्ये काढून घेते। त्याच्यानंतर मसाल्यासाठी आपल्याला चॉपिंग करायची। तर मसाल्यासाठी मी 2 सेम साईजचे कांदे घेतलेत, ते लेंथवाईज कट केलेत आणि थोडे रफलीस मी कट केलेत, कारण आपल्याला त्यात तेलामध्ये फ्राय करून मसाल्यासाठी वापरायचे आहेत। तर सेम टोमॅटोसुद्धा मी 2च घेतलेत, ते सुद्धा उभे कट करून घेतलेत। मसाला बनवण्यासाठी यामध्ये थोडंसं आलं घेतले आणि एक लसणाची कांडी घेतली, तर सोलून घेतली आणि त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या पण घेतल्या। मसाला भाजून घेण्यासाठी गॅसवर पॅन ठेवले, 1 चम्मच तेल टाकलं आणि उभा कट केलेला कांदा त्यामध्ये टाकलाय। आता कांद्याचा जास्त कलर ब्राऊन नाही करायचा, थोडासा फ्राय झाल्यानंतर यामध्ये अदर इन्ग्रेडियंट्स म्हणजे आलं, लसूण हे सगळं ॲड करायचं आहे। आता या फ्राय पॅनमध्ये मला मसाला भाजायच्या आधीच पनीर तळून घ्यायचं होतं, पण ते मी विसरून गेले टोटली। आता मला हे कढईमध्ये पनीर तळून घ्यावं लागेल। ह्याच जर मसाल्यामध्ये मी जर पनीर तळलं तर त्याचा कलर बदलणार, मग त्यापेक्षा मग म्हटलं कढईतच हे करू, फ्राय करून घेऊ। आता मी टोमॅटो ॲड केले त्यामध्ये आणि टोमॅटो थोडेसे सॉफ्ट झाले का आपल्याला यामध्ये 1-2 मिरच्या टाकायच्यात आणि मसाला थंड व्हायला ठेवायचा आहे। मसाला थंड झाल्यानंतर मी यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकली आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मसाल्याची ग्रेव्ही तयार केली। आता पॅन उतरून ठेवलं आणि त्यानंतर कढई ठेवली आहे पनीर तळायला। या कढईमध्ये ना थोडंसं पनीर चिटकतं खाली, पण आता फ्राय पॅन तर आपलं मसाल्याचं झालं आहे, त्यामुळे मग मी यातच पनीर तळते। हार्डली 3 ते 4 मिनिट मी पनीर तळून घेतलं आहे आणि आता त्याच कढईमध्ये मी 2 चम्मच एक्स्ट्रा तेल टाकलं आणि भाजी बनवायला घेतली। तर 1/2 चम्मच मी इथे जिरा टाकला आहे। आता मसाले ॲड करते। तर मसाल्यामध्ये मटर पनीर मसाला टाकला आहे मी, हळद पावडर टाकली, कश्मीरी लाल तिखट टाकलं आहे कलर येण्यासाठी आणि हे आपलं रोजच्या वापरण्याचं लाल तिखट टाकलं आहे। आता मसाले हे मी तेलामध्ये फ्राय केले, त्यानंतर ग्रेव्ही ॲड केली आणि फ्राय करून घेते मी। आता सगळं मी पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केले। आता हे मिक्स करून मी पुन्हा तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेते ग्रेव्ही आणि साईडला पाहू शकता तेल सुटलं आहे, एकदम सेपरेट झालं आहे तेल मसाल्यामधून। आता यामध्ये आहे हे फ्रोझन मटर म्हणजेच वाटाणे, तर ते ॲड केले। आता ते पण मिक्स करून घेतले आणि त्यानंतर पनीर यामध्ये टाकले मी। मिक्सरचं भांडं मी धुवून घेतलं आहे आणि 2 वेळा थोडं करून पाणी ॲड केलं आहे। तर हार्डली मी ग्लासभर पाणी ॲड केलं असेल, यामध्ये मिक्स केलं आहे आणि 5 मिनटासाठी मी झाकण ठेवलं आहे। कसुरी मेथी घेतली, हातावरती क्रश केली आणि ती भाजीमध्ये ॲड केली।
त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी ॲड केली आहे आणि मिक्स केलं आणि 2 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता की किती छान असा कलर आला आहे पनीरच्या भाजीला. आता तयारी सुरू झाली स्कूलमध्ये जायची. तर स्कूल त्याचं असतं 12:30 ते 5:30. 12च्या नंतर स्कूल असतं. आरामशीर घरातलं सगळं आवरतं आणि ह्या वर्षी तो सेकंड क्लासमध्ये आहे. मी सेकंड इयरलाच बोलणार होते. सेकंड क्लासमध्ये आहे आणि तो बेल्ट लावायचा प्रयत्न करतो आहे. मी माझं काम आवरत होते, म्हणजे टिफिन त्याची वॉटर बॅग भरत होते, तर त्याने तोपर्यंत बेल्ट लावला. आता बरीचशी कामं त्याची तोच करतो आहे. आज एवढं टाइम नाही झाला ना. आज एवढा टाइम झालाच नाही. झाला की तेरे पास आऊंगा. मग लय टाईट नाही ना? नक्की. Yes. Finally done. Bag. काय करतो? वरती लावून मम्मा, मी इकडं का बघते? इकडं बॅगमध्ये कोणत्या कुठल्या टाकू? 2 नंबरच्या. तो रुमाल ठेव. नुसतं बाहेरून येऊ नको. माझी आठवण येईल का? दुसरा वर्ग. आत्ता शौर्याला स्कूलमध्ये मी सोडून आले. 2 महिन्यानंतर शाळा उघडली आणि आज पहिलाच दिवस शाळेचा. तर गेलाय स्कूलमध्ये. त्याला म्हटलं होतं जायचं की नाही, तर म्हटला जायचं आहे मला. मग मी सोडवलं त्याला स्कूलमध्ये. आणि बरं आहे, सगळ्याच मुलांसाठी स्कूल चालू झालं की त्यांच्या जेवणाचे टायमिंग फिक्स होतात. घरी असलं की मग त्यांना बाहेरचं खायला पाहिजे असतं, दुसरंच काहीतरी. त्यापेक्षा स्कूलमध्ये आपलं रोजचा टिफिन त्यांना फिनिश करून यावाच लागतो. ते त्यांचं ते रुटीनच होऊन जातं. त्यामुळं स्कूलमध्ये असलेलं बरं असतंय, घरी ठेवण्यापेक्षा आपलं स्कूलमध्ये गेलेला चांगला. तर आज हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.